महाराष्ट्रामध्ये एटीएसने अनेक ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं आहे दहशतवादी गतिविधीच्या आरोपाखाली। याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, मुंबई अशी अनेक शहरांमध्ये कारवाई झालेली आहे। सकाळ न्यूजची बातमी आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये एक संस्था बनवण्यात येते। त्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा करण्यात आपल्या देशाच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही 100 पेक्षा जास्त लोक यांच्याशी लिंक्ड आहेत। आपला देव, देश, धर्म सुरक्षित राहील का याचा विचार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नक्की करावा। गायकवाड, अध्यक्ष ओमसाहेब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य। नई जिंदगी परिसरात 106 एकर जमिनीवर जे अतिक्रमण झाले त्या अतिक्रमणच्या संदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी आपण सर्व हिंदू बांधव एकत्र येणं गरजेचं आहे। सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये आणि हुतात्म्याच्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाकिस्तान विषयी कुठल्या नेत्याला एवढं प्रेम आलेलं आहे जे 126 कोटी रुपये निधी गोळा करून भारत विरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानला पाठवण्यात आलेले आहेत। एटीएसने 100 पेक्षा जास्त छापेमारी करून या ठिकाणी या आतंकवाद्यांना किंवा या पाकिस्तानी जिहाद्यांना या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे। खरं तर पुणे, सोलापूर, संभाजीनगर काही संशयितांना अटक करण्यामध्ये एटीएसला मोठे यश मिळालेले आहे। भारताला गजवा हिंद करण्यासाठी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लव जिहाद, लँड जिहाद, थूक जिहाद अनेक प्रकारचे वेगवेगळे जिहाद या ठिकाणी चालू आहेत। गेल्याच महिन्यातली घटना घडलेली ती म्हणजे नाशिकमधल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठा जिहाद या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। भारतामध्ये अनेक जिहाद होत आहेत। याच ठिकाणी सोलापूरमधील नई जिंदगी परिसर आणि विमानतळाची 106 एकर जागा या ठिकाणी खूप मोठे लँड जिहाद झाल्याचे दिसून येत आहे। खरं तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरी या ठिकाणी असल्याचेही या तपासामध्ये दिसून आलेले आहे। खरं तर या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठला राजकीय पक्ष किंवा कुठला राजकीय नेता तुकडे टाकत आहेत। खरं तर 4 मतांसाठी किंवा स्वतःच्या सत्तेसाठी किंवा लालचीसाठी किंवा खुर्चीसाठी म्हणा या बाहेरच्या घुसखोरांना किंवा या आतंकवाद्यांना या सोलापूरमध्ये वसवण्यात येत आहे। भविष्यामध्ये याचे आणखी गंभीर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत। एटीएसने जी छापेमारी केलेली आहे यामध्ये खूप मोठा जिहाद किंवा खूप मोठी फंडिंग, टेरर फंडिंग ही या ठिकाणावरून पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे। सोलापूरमधील या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या अतिक्रमणावर बुलडोजर प्रशासनाने चालवलं पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की अशा घुसखोरांना तात्काळ तुम्ही महाराष्ट्रातून हाकलून बाहेर काढले पाहिजे। हे घुसखोर स्थानिक लेवलच्या लोकांची डोकेदुखी वाढवत आहे। काहीही करा पण शत्रूला कधीही अर्ध्यावर सोडू नका, चाणक्य नीतीचे खूप मोठं वाक्य आहे। खरं तर 1993 मध्ये बॉम्बस्फोट झालेला मेन आरोपी दाऊद इब्राहिम हा भगोडा पाकिस्तानमध्ये जाऊन बसलेला आहे, तरी परंतु याची चाल काही गेलेली दिसत नाही। एटीएसने जी छापेमारी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेले त्या जे आरोपी सापडलेले त्यांचे संबंध 1993 मधील बॉम्बस्फोट घटनेमध्ये जो दाऊद इब्राहिम आहे त्याच्याशी असल्याचे निदर्शनास आलेले आहे। हिंदूंना आता सावधान होण्याची नाही तर पेटून उठण्याची गरज आहे। भारतातील मद्रसा आणि मस्जिदीमधून हिंदूंना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर खरं तर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। हा देश हिंदूंची आणि सनातन धर्माची आहे। या देशाला अबाधित ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी युद्धाच्या आणि तलवारीच्या जोरावर आपल्याला अबाधित ठेवलेले आहे। आपण कधीही गुलाम नव्हतो। आपणही आपल्या सनातन धर्मासाठी आणि आपल्या देशासाठी आपण जागृत झालो पाहिजे। या देशाला व या हिंदू सनातन धर्मियांना जे नेस्तनाबूत करण्यासाठी आज जी गतिविधी करत आहेत त्यांना आपण वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे। श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे आपणही आपल्या धर्मासाठी जागले पाहिजे। छत्रपती धर्मवीर
संभाजीराजे यांनी सुद्धा धर्मासाठी आपले प्राण त्यागले.